नमस्कार, सुप्रभात. मी सौरभ नाईक. आपण पाहताय NDTV मराठी. सकाळी 8च्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. या बातमीपत्रात राज्यासह संपूर्ण देशभरातल्या बातम्या आपण पाहणार आहोतच, पण त्याआधी सुरुवात करूया आताच्या ठळक बातम्यांनी. अमित शहा आज नवी मुंबई दौऱ्यावर. कोकण आणि ठाणे विभागाचा घेणार आढावा. महायुतीतला तिढा सुटणार का याकडे लक्ष. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही कायम. जागावाटपाचा गाडा विदर्भावर अडला. शिवसेना आणि काँग्रेसनं दावा केलेल्या जागांवरचा तिढा कायम. लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद. हिंदुत्ववाद्यांचा पराभव करू शकतो असा काहींना विश्वास. फडणवीसांचा कोल्हापुरात आरोप. लक्ष्मण हाकेंचा आज मेडिकल रिपोर्ट येणार. पुण्यात मद्यप्राशन केल्याचा व्हिडिओ व्हायरल. मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्ती केल्याचा आरोप. शिंदेगडाचे मंत्री अब्दुल सत्तारांची जरांगेंसोबत भेट. आचारसंहिता लागण्यापूर्वी आरक्षणाचा निर्णय घेण्याची भूमिका. दलित विद्यार्थ्याला IIT मध्ये प्रवेश देण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश. फी भरायला उशीर झाल्यानं प्रवेश नाकारल्याची तक्रार. झारखंडची घटना. जम्मू आणि काश्मीरमध्ये आज तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान. 40 जागांसाठी 415 उमेदवार रिंगणात. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहूंशी मोदींची फोनवरून चर्चा. दहशतवादाला थारा नसल्याची दोघांची भूमिका. पश्चिम आशियातल्या घडामोडींवर चर्चा. हवाई हल्ल्यानंतर आता इस्रायल लेबनॉनमध्ये जमिनीवरनं ऑपरेशन राबवणार. हिजबुल्लाची मोजकी ठिकाणं टार्गेटवर. हिजबुल्लाच्या मदतीसाठी इराणचं लष्कर न पाठवण्याचा निर्णय. रशियाचा इस्रायलला युद्ध भडकवण्याचा इशारा. पुतीनकडनं नसरल्लाच्या हत्येचा निषेध.